Hello students, now I am going to continue the lesson coming of Gandhi. Okay, let me start. Students, it was against this all pervading fear that Gandhi's quiet and determined voice was raised. Students, we have seen that India was fear ridden during the British ruler. India was infected with many types of fear, and first time in Indian history, Gandhiji rose his voice, and it was Gandhiji who assured India that be not afraid. Here you can see the word line, be not afraid. म्हणजे पहिल्यांदा इंडियन हिस्ट्रीमध्ये जर भारतीयांना एखाद्या व्यक्तीने जर एवढा आत्मविश्वास जर दिला असेल तर ते गांधीजींनी दिला. गांधीजींनी लोकांना सांगितलं, बी नॉट अफ्रेड, घाबरू नका. वॉज इट सो सिंपल ॲज ऑल दॅट? नॉट क्वाईट. पंडित नेहरू सेज, वॉज इट सिंपल, म्हणजे असं म्हणणं की घाबरू नका आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील, हे एवढं सिंपल होतं का? बट अँड येट फिअर बिल्ड्स इज पॅन्टम्स विच आर मोर फिअरसम दॅन रियालिटी इटसेल्फ. भारतीयात भीती एवढी होती की त्या भीतीचा भूत झाला. पॅन्टम्स मीन्स अ घोस्ट, म्हणजे भीतीचा भूत होणे, म्हणजे लोकांमध्ये भीतीच खूप भरलेली होती. And that exactly in reality it was not like that, but Indians were fear ridden, and Gandhiji was the person who assured Indian that don't afraid. आणि गांधीजी एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांनी भारतीयांना असं अश्युअर्ड केलं होतं, म्हणजे श्युअरिटी दिली होती की तुम्ही घाबरू नका. When calmly analyzed and its consequences willingly accepted, lost much of its terror. म्हणजे जेवढी भीती होती त्यापेक्षा जास्त लोक घाबरलेली होती. and when गांधीजी told them the reality, आणि जेव्हा गांधीजींनी लोकांना रियालिटी सांगितली, रियालिटी दिली, त्यावेळेस that decreases the feeling of terror from Indian people. आणि तेव्हा भारतीयांच्या डोक्यातून जी भीती आहे ती थोडी कमी झाली होती. and that was done by Gandhiji. So suddenly, as it were, the black pall of fear was lifted from the people's shoulder. And after Gandhiji, that it was the black pall of fear. Pall means a cloth. Pall चा अर्थ काय होतो? a cloth spread over a coffin. म्हणजे जसं एखाद्या डेड बॉडीवर झाकण्यासाठी जसं आपण कापड ठेवतो तशा पद्धतीने ते जे भीतीचं जे कवरिंग होतं, दॅट इज एक जस्ट लाईक ए क्लोथ which was uncovered, lifted from the people's shoulder. म्हणजे भीतीचं जे कवर होतं ते कवर लोकांच्या शोल्डरवरून काढण्यात आलं किंवा कमी करण्यात आलं. म्हणजे लोकांची भीती जी आहे ती कमी करण्यात आली. नॉट होली ऑफ कोर्स बट टू अ अमेझिंग डिग्री. नॉट मीन्स नॉट कम्प्लिटली बट इन अन अमेझिंग डिग्री. पूर्णतः नाही पण खूप मोठ्या प्रमाणात, इन ए large quantity, that Gandhiji
became possible to Gandhiji to uncover fear from Indian people. As fear is close companion to falsehood, so truth follows fearlessness. See, fear is a close companion to falsehood. भीती आणि falsehood हे एक दुसऱ्याचे सोबती असतात. falsehood म्हणजे खोटारडेपणा अँड फिअर म्हणजे भीती, हे दोघं एक दुसऱ्यांच्या सोबती असतात. त्याचप्रमाणे ट्रूथ अँड फिअरलेसनेस म्हणजे सत्य आणि भीतीमुक्त म्हणजे निर्भय, ही दोघं एक दुसऱ्यांचे सोबती असतात. म्हणजे जर तुम्ही सत्य जर बोलत असाल तर तुम्ही निर्भय असता, आणि जर तुम्ही तुमच्यात भीती असेल, तुमच्या डोक्यामध्ये जर भीती असेल तर तुम्ही नक्कीच खोटं बोलता. म्हणजे हे दोघं एक दुसऱ्यांचे सोबती असतात. Fear is a close companion of falsehood and fearlessness is a close companion of truth. The Indian people did not become much more truthful than they were. First time in Indian history that Indian became more truthful. म्हणजे पहिल्यांदाच भारतीय इतिहासामध्ये जी भारतीय होती ते एवढे सत्यवादी झालेले होते. दे वर नॉट इन द पास्ट, म्हणजे जे पास्टमध्ये नव्हते आता ते तेवढे ट्रूथफुल झालेले होते, म्हणजे ते विश्वासू झालेले होते. दे बिकेम ट्रूथफुल, दे एक्सेप्टेड ट्रूथ. नॉट डीड द चेंज वॉज विजिबल ॲज द नीड फॉर falsehood अँड फरेटिव्ह बिहेवियर लेसन्स. आणि हळूहळू जे falsehood म्हणजे जे काही खोटारडेपणा होता किंवा भीतियुक्त वातावरण होतं, किंवा जे काही फ्युरेटी मीन्स एखादी गोष्ट जी आहे ती लपून करणे, अशा पद्धतीचं जे बिहेवियर होतं हे हळूहळू कमी होऊ लागलं. दॅट ऑल falsehood अँड फ्युरेटी बिहेवियर लेसन्ड म्हणजे कमी होणे. लेसनचा अर्थ काय होतो? कमी होणे. इट वॉज अ सायकोलॉजिकल चेंज. हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल चेंज होतं, म्हणजे एक प्रकारचा मानसिक बदल होता. ऑलमोस्ट इफ सम एक्सपर्ट्स इन सायको ॲनालिटिकल मेथड्स हॅड प्रोब्ड डीप इन टू द पेशंट्स पास्ट, फाउंड आउट द ओरिजिन ऑफ हिज कॉम्प्लेक्सेस, एक्सपोज्ड देम टू हिज व्ह्यू अँड दस रीड हिम ऑफ दॅट बर्डन. म्हणजे एखादी सायकेट्रिक असेल, म्हणजे मानसशास्त्रज्ञ असेल, सायकेट्रिक असेल, आणि तो ज्या पद्धतीने एखाद्या पेशंटचं जे काही पास्ट आहे ते पास्ट त्याच्याकडून समजून त्यानुसार त्याला ट्रीटमेंट देतो आणि त्याला त्या आजारातून बरा करतो. त्याच पद्धतीने गांधीजींनी सुद्धा लोकांचं जे मेन रिझन होतं, भीती, त्यांच्या डोक्यात जी भरलेली भीती होती त्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी ही वर्क लाईक ए सायकेट्रिक्स. म्हणजे गांधीजी वॉज लाईक ए सायकेट्रिक्स हू वर्कड ऑन पीपल्स माइंड, ज्यांनी लोकांचे मन जाणून घेतले आणि त्यांच्या मनातून ती भीती जी आहे ती हळूहळू कमी केली. देर वॉज अ सायकोलॉजिकल रिॲक्शन ऑल्सो, आणि त्यामुळे जे रिॲक्शन होते ते सुद्धा सायकोलॉजिकल होते. अ फीलिंग ऑफ शेम ॲट अवर लॉंग सबमिशन टू एलियन रूल दॅट हॅड डिग्रेडेड अँड ह्युमिलेटेड अस. म्हणजे सायकोलॉजिकल रिॲक्शन काय होतं की भारतीयांना पहिल्यांदाच हे लक्षात आलं की they started feeling shame for their submission to alien rule. म्हणजे दुसऱ्या एलियन रूल म्हणजे जे ब्रिटिशर्स होते त्या ब्रिटिशांना आपण म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय लोकांनी आश्रय घेतलेला होता तर त्यांना त्यांच्या त्या कृतीबद्दल पहिल्यांदा शेम वाटायला लागलं होतं, अपमानित झाल्यासारखं वाटायला. म्हणजे पीपल स्टार्टेड फीलिंग शेमफुल ॲज they were living as a slaves. म्हणजे ज्या पद्धतीने ते गुलामाची
गुलामाचं जे जीवन जगत होते, परंतु त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव नव्हती. गांधीजींनी ती त्यांना करून दिली. अँड द फर्स्ट टाइम दे स्टार्टेड फीलिंग दॅट they are very shameful for that, and a desire to submit no longer whatever the consequences might be. आणि त्यांच्यामध्ये एक इच्छा निर्माण झाली that they didn't want to submit. म्हणजे आता यापुढे कधीच म्हणजे ब्रिटिशांना ब्रिटिशांसमोर सरेंडर करायचं नाही, अपमान सहन करायचा नाही. या पद्धतीचं जे चेंज आहे, सायकोलॉजिकल चेंज जे आहे, ते सायकोलॉजिकल चेंज भारतीयांमध्ये येऊ लागलं. वी डिड नॉट ग्रो मच मोर ट्रूथफुल परहॅप्स दॅन वी हॅड बीन प्रिव्हियसली. मीन्स इंडियन बिकेम मोर ट्रूथफुल दॅन द पास्ट. म्हणजे पास्टमध्ये ते तेवढे ट्रूथफुल नव्हते जेवढे ट्रूथफुल आता ते झालेले होते. बट गांधीजी वॉज ऑलवेज देअर as a symbol of uncompromising truth to pull us up and shame us into truth. आणि हे सगळं करण्यासाठी गांधीजी was there, who was like a symbol of uncompromising truth. म्हणजे ज्यांनी कधीच सत्याशी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, असे गांधीजी लोकांच्या पाठीशी उभे होते. व्हॉट इज ट्रूथ? म्हणजे जर विचारात घेतलं की सत्य काय आहे. आय डू नॉट नो फॉर सर्टन अँड परहॅप्स अवर ट्रूथ आर रिलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट ट्रूथ इज बियॉन्ड अस. सो इफ यू टॉक अबाउट व्हॉट इज ट्रूथ, जर आपण बोललो की सत्य काय आहे, आय डू नॉट नो फॉर सर्टन अँड परहॅप्स आर ट्रूथ्स आर रिलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट ट्रूथ इज बियॉन्ड अस. when we talk about truth, so when it is personally for an individual, the truth is relative. म्हणजे जर आपण वैयक्तिक सत्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा ते सत्य जे असते ते काय असते, रिलेटिव्ह असते. बट व्हॉट इज ॲक्च्युअल ट्रूथ, दॅट इज बियॉन्ड अस. ॲब्सोल्यूट ट्रूथ इज बियॉन्ड अस. डिफरंट पर्सन्स मे अँड डू टेक डिफरंट व्ह्यूज ऑफ ट्रूथ. म्हणजे वेगवेगळी लोकांचं सत्याबद्दलचं वेगवेगळं मत असते. अँड इट इंडिव्हिज्युअल इज पॉवरफुली इन्फ्लुएन्स्ड बाय हिज ओन बॅकग्राऊंड, ट्रेनिंग अँड इम्पल्सेस. म्हणजे जे प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीनं ट्रेनिंग मिळालेली आहे, लहानपणापासून जे शिक्षण मिळालेलं आहे, जे बॅकग्राऊंड आहे किंवा जे इम्पल्सेस आहेत, म्हणजे त्यांचे जे काही प्रेरणा आहेत, त्यानुसार त्यांचं जे सत्य जे आहे ते सत्य डेव्हलप होत असते. So also Gandhi, but truth is at least for an individual what is himself feels and knows to be truth, and that is also for Gandhiji, the way he was trained, got impulses and background. So truth was relative when it was for an individual. The common definition of individual truth is said that the truth is what he himself feels and knows to be true. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटते, what is right, what is true, that is a truth. म्हणजे जे आपल्याला वाटते की हे बरोबर आहे, ते सत्य आहे. According to this definition, I do not know of any person who holds to the truth as Gandhi does. आणि पंडित नेहरू सांगतात की सपोज दॅट इज द डेफिनेशन ऑफ ट्रूथ, की जे आपल्याला योग्य वाटते ते सत्य, तर या गोष्टीला जर कुणी व्यक्तीने प्रॉपरली होल्ड केलं असेल तर ते गांधीजी आहेत. मीन्स गांधीजी वॉज द पर्सन हू हेल्ड द ट्रूथ इन ए such a way. That is a dangerous quality in a politician, and having or keeping such a truth firmly is a dangerous quality for a politician. म्हणजे एखाद्या पॉलिटिशियनला, राजकारणी व्यक्तीला एवढं ट्रूथफुल होणं हे एक डेंजरस क्वालिटी असते. बट गांधीजी होल्ड इट
very firmly. For he speaks out his mind and even lets the public see its changing phases. So, who speaks out of his mind, म्हणजे गांधीजी ते सत्य बोलायचे आणि त्यांच्या बोलण्यानंतर पब्लिक जी लोक आहेत, जे बदल होत होते ते बदल पाहत असायचे. मीन्स पीपल कॅन फाइंड what is the change made after Gandhiji's speech. So, it was said that Gandhiji was a person who held the truth in such a firmly that people found the real leader for them who could get them off from such type of slavery that they had in a British rule. So, that is it for today's class. We will discuss the rest of the lesson in the next class. Okay? Have a nice day.